बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आरोपीचे सध्या धक्कादायक असे खुलासे पाहायला मिळत आहेत। सलमान खानशी जवळीक असल्यानंच झिसान आणि बाबा सिद्दीकी यांना मारण्याचे हे आदेश देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। बिश्नोई गँगनंच हत्येची सुपारी दिल्याचा आरोप शिवकुमार गौतम याचा सध्या जबाब हा पाहायला मिळतोय। सिद्दीकी यांना गोळी मारल्यानंतर आरोपी लगेच घटनास्थळावरून पळून गेला नाही। टी शर्ट बदलून आरोपी गर्दीत मिसळून तासाभरातून अधिक वेळ तो घटनास्थळावरच होता आणि गोंधळ संपल्यानंतर आरोपीनं कुर्ला स्टेशन पर्यंत ऑटोनं कुर्ला स्टेशन गाठलं। त्यानंतर लोकलनं ठाण्याला जाऊन एक्सप्रेसमधून तो पुण्याला गेला। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतमला मुंबई गुन्हे शाखेकडून रविवारी अटक सुद्धा करण्यात आलेली होती। 21 दिवसांच्या शोधानंतर गौतमला उत्तर प्रदेशातील बहराईच येथे ही अटक करण्यात आली होती। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आरोपीने अनेक धक्कादायक असे खुलासे केलेत। नक्कीच आपण पाहायचं झालं तर या प्रकरणातील शिवा हा मुख्य आरोपी होता की ज्याने गोळी चालवून हा त्या ठिकाणाहून पसार झालेला होता। याच आरोपीचा शोध आहे तो पोलीस गेल्या काही दिवस घेत होते, तर 21 दिवसानंतर याचा शोध लागलेला असून त्याला अटक केल्याच्या नंतर त्याच्या जबाबात हे धक्कादायक खुलासे आहेत ते पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये त्यांनी कबूल केलेला आहे की ही जी संपूर्णपणे हत्या करण्याची जी सुपारी आहे ती बिश्नोई गँग कडून देण्यात आलेली होती। त्यामुळे पोलीस आता त्या अनुषंगाने तपास आहे तो सुरू ठेवलेला आहे, परंतु हे संपूर्णपणे प्री प्लॅन हा हत्येचा कट असून त्या ठिकाणाहून जो शिवा आहे तो लागलीच पळून गेला नव्हता, तर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली। तो त्या ठिकाणी उभा होता आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण त्या ठिकाणाहून शांत झाल्याच्या नंतर त्यांनी जो पळ आहे तो त्या ठिकाणाहून काढलेला होता। या संदर्भात अजून धक्कादायक खुलासे करायचे त्याने धक्कादायक खुलासे आहेत ते केलेले। त्या म्हणजे त्याला 11 दिवस आहे ते लखनौ मध्ये तो या ठिकाणाहून गेल्याच्या नंतर राहिलेला होता आणि त्यानंतर त्याने साथीदारांसोबत हा जो संपूर्णपणे जो संपर्क आहे तो ठेवलेला होता। गौतमने हे देखील सांगितलेलं आहे की त्याला जी सूचना आहे ती बिश्नोई गँग कडून करण्यात आलेली होती आणि या प्रकरणात तो या संपूर्णपणे प्रकरणानंतर परदेशात देखून पळून जाण्याचा प्लॅन आहे तो केलेला होता, परंतु तो प्लॅन आहे तो सक्सेस झालेला नाहीये आणि या संपूर्णपणे प्रकरणात तो 4 आरोपींशी देखील संपर्कात होता आणि यावेळीच त्याने पळून जात असताना सहप्रवाशांचा फोन वापरून अनुराग कश्यप असेल आणि अन्य संशयितांच्या संपर्कात तो राहिलेला होता आणि त्यानंतर तो शुभम लोणकर आहे जो पुण्यातील आरोपी आहे आणि जिशान अख्तर याच्यासोबत तो संपूर्णपणे हे नियोजन आहे तो या फोनच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने करत असल्याचा धक्कादायक खुलासा आहे तो आता पोलिसांच्या पुढे आलेला आहे। त्यामुळे आता अजून काही खुलासे या बाबा सिद्दीकी प्रकरणात येत आहेत का? शुभम लोणकरचा पत्ता अजूनपर्यंत लागलेला नाहीये पोलिसांना, तर तो पत्ता कुठेतरी लागतोय का त्याची माहिती शिवाकडून काही मिळते का याच्या प्रयत्नात आता पोलीस आहेत। हो, नक्कीच निखिल, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।